विनंती करीन आणि मंगेश भगत या दोन मान्यवरांच्या पवित्र शुभातानं जयेशला इथे मॅन ऑफ द मॅच देऊन त्यांचा सन्मानित करायचं आहे. चला मॅच लेवल सुरुवात दुसरा फेरीतला पहिला मॅच एका बाजूनं नंबराची बाडी त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर एकशार कोंडीची बाडी दोन्ही संघानं एक एक सामना जिंकलाय. दुसरा फेरीमध्ये दाखल झाला. दोन्ही संघाला विजयाच्या शुभेच्छा देऊ. सामना 3 षटकाचा गोलंदाज सज्ज झाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला तर गोलंदाज रमेश पहिलाच बॉल राज साडे ऐकला होता. बिग बान गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी चांगली फलंदाजी आता इथून करावा लागेल. चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. पहिल्याच बॉल डॉट या पद्धतीनं फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू घेऊन आलाय. बॅटची कडा घेतली. स्लिप क्षेत्रामध्ये चेंडूची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्यावरती फक्त सिंगल न श्री गणेशा यंगस्टार कोंडीची बडी संघ आपण पाहतोय. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हॅलो सुनील सप्रा कुठे असाल तर आपण कॉम बॉक्समध्ये येण्याची कृपा करा. बघा लगेचच या. आपण कोणताही वेळ न घेता आपण लगेचच या. यस यस चांगली सुरुवात शरीर मारा गोलंदाजी पाहायला मिळते. जोरदार अपील केली होती. आत्मविश्वास कमी होता. शरीराला मारा गोलंदाजी सध्या पाहायला मिळते आणि विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा सुवर्ण संधी 200 रुपयाचं परशुराम खैर यांच्या माध्यमातून नंबराची वाडी अगदी आपल्या गावाचा संघ मैदानावरती खेळतो तेव्हा तेव्हा अगदी आपल्या पाठीराख्यांना हेच हवं असतं की आपला संघ जिंकण्याकरिता आणि ते प्रयत्न केले जातात. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याच रीतीने गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मी पाहिली होती. या गोलंदाजी 3 चौकारासाठी सुद्धा हे बक्षीस आहे. बघा दोन्ही साईडनं ते बक्षीस लागले जाते आणि त्यांचं मन किती आनंदात आहे. बघा आपला संघ खेळतोय तरी विरोधी संघाच्या फलंदाजाला हे बक्षीस लागले जातं. मग अशा व्यक्तिमत्वाचं सण आपण कौतुक करावं तितकं कमी. खराब चेंडू इट इज अ बॅड बॉल. पंच आमच्याकडे बळून सांगतील एखादा अभिनय संघाचा धावफलक जर पाहिलं तर दोन्ही आकड्यावरती आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यानंतर आईबाक्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. या वेळेला क्लास दाखवण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली जरूर मैदानाच्या आत आपण पाहतोय. चांगल्या गोलंदाजी आपण पाहतोय. त्याला साथ देण्यासाठी फलंदाज अर्जुन हा फलंदाज साथ देतोय. मागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली होती पण या मॅचमध्ये मोठाने फटके त्याच्या बॅटमधून प्रयत्नाला यश येताना पाहायला मिळत नाही. अपयश येताना पाहायला मिळतोय फलंदाजी करत असताना. राजूसाठी हा बॉल धावचितच्या संधीमध्ये चेंडू फेकला होता थोडासा फील्डमध्ये पाहायला मिळत होते आणि त्यानंतर एक पहिला षटक संपलाय आणि पहिला षटक संपल्यानंतर फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर एक चार कोंडीच्या वाटी संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. तर चला स्पीडअप करा. टीम नंबराच्या वाटी संघ आपण रात्रीचा क्रिकेट आपण एन्जॉय करतो. आज झोपण्याच्या वेळेला जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा मग ही संकल्पना आज आपल्या भेटी झाली आहे आणि त्याच संकल्पनेला अगदी योगदान देत असताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी. गोलंदाज षटक क्रमांक 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पांडुरंग हा गोलंदाज. ज्या पांडुरंगनं मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी फेकली होती आणि तो गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगली गोलंदाजी करावा लागेल. पहिलाच बॉल अगदी ट्राय कर चेंडू अगदी कव्हर पॉइंटमध्ये ढकलण्याचा प्रयत्न दुसऱ्या धाबेसाठी निघालाय. इकडे चांगल्या भेटीनं विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा मिळाल्या आणि 2 धाबेनं संघ पुढे सरकलाय 6 या आकड्यावरती. 3 षटकांचे मॅच 30 ते 35 धावा बनवणं महत्त्वपूर्ण राहील कारण टीम आपण नंबराची वाटी संघाकडे जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगला खेळ दाखवला होता आणि या मॅचमध्ये कोण जिंकेल कोण हारेल त्याकडे प्रेक्षकांच्या नजरा आपण मैदानावरती पाहतोय. या वेळेला चांगला चेंडू रिलीज झाला. टप्पा पडल्यानंतर तिखट बॉन्स या पद्धतीने चेंडू फेकले जातात.
बघा फलंदाजा शैलीवरती कशी गोलंदाजी करायची हे देखील जाणले या गोलंदाजानं आणि ते टप्पे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. याच गतीची गोलंदाजी करावा लागेल, जास्त जास्त दाबा खर्च करायचा नाही या त्यानं सांगितलंय संघनायकानं आणि ती गोलंदाजी पाहायला मिळते. राजू साठी चेंडू रिलीज झाले, 2 चेंडू कदाचित डॉट आणि आता विचार करण्यासाठी त्याला भाग पडले असतील कारण या गोलंदाजाने केलेली गोलंदाजी लाजजपा पाहायला मिळते. 3 षटकामध्ये धावा बनवायचे त्यासाठी प्रयत्न एका बाजूने टीम कोंडीची वाडी करतोय, एका बाजूने वाचवण्याचा प्रयत्न करतोय. टीम नंबराची वाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या वेळेला त्याच पद्धतीने चेंडू फेकला जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा बीट लॉंग स्टॉप रिझल मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या क्षणी काय घडले जाते तिकडे चांगले फिल्डिंग सध्या तरी पाहायला मिळाली. तर पंचांचा इशारा आला की तिकडे फिल्डिंग मध्ये काय घडले ते चेक केलं जाते. तर नक्कीच इकडे तर नक्कीच इकडे चेक केला जाते. बॉन्ड्रीवरती चांगला क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी पाहायला मिळाले. तिकडे धावपळ सुरू होती. क्षेत्ररक्षकाची चेंडू उचलला फेकला पर्यंत चांगला फिल्डिंग डिपार्टमेंटचं आपल्याला हे पाहायला मिळालेलं आहे. चौकार नाही या चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. धावा मिळतील पंच 4. बघा इथे काय घडलंय, जे बनायचं होतं तेच बनलं मैदानाच्या आतमध्ये. जे बनायचं होतं तेच बनलंय. चौकार तर मिळालाय. 4 धावा अगदी चत्याच्या चतुराईनं इथे पूर्ण केल्या 2 फलंदाजांना. अर्जुन साड्या बॉल वेगवान गतीनं डायरेक्टची संधी. काम बनलं असतं थोडासा बेट. इथे बघा एका धाबेसाठी प्रयत्न सुरू आहे. नक्कीच तिथे चांगली स्थिती केली होती गोलंदाजाची आणि ती गोलंदाजाची अगदी शैली त्याच गतीनं पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा डॉट चेंडू फेकले जातात तेव्हा तेव्हा यष्टिरक्षकाची साथ लागणं हे फार गरजेचं असतं आणि या चुका सध्या तरी जाणवताना नंबराच्या वडी संघाच्या यष्टिरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. या गोलंदाजाला याच पद्धतीने गोलंदाजी करावा लागेल. चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. अगदी आखून टप्पाचा बॉल त्याला मात्र पाठवलंय. एका टप्प्यावरती चेंडू जाईल. लॉंग स्टॉप रिझल्ट मध्ये चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी. अगं वंशाला एक मिनिट. यस षटकार पाहायला मिळेल. षटकार खेळाडूच्या पायावरती बॉल पडला तसा चेंडू सीमापार गेला. मित्रांनो जे काय असेल ते आपण निर्णय आपण स्वतःने सांगितलं तर मग आणखीन वेळ आपली वाचली जाईल. हो मित्रांनो थोडीशी खेळाडू वृत्ती आपण दाखवा. मित्रांनो जे काय असेल ते दाखवा. आज आपण लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धा पाहतोय त्यामध्ये कुठेही चुका होणार नाही. या नक्कीच इथे षटक संपलाय दुसरा आणि
2 षटकामध्ये फलंदाजी करत यंगस्टार कोंडीच्यावाडी संघ जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. टीम नंबराची वाडी संघ लगेच फिल्डिंग सजवा. षटक क्रमांक 3 गोलंदाज आपण पाहतोय जयेशला पाहतोय. आता इथून जयेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजूनही फलंदाज बाद झाला नाही त्यामागचा कारण की 19 धावेची साजेदारी 2 षटकामध्ये पाहायला मिळते आणि जयेश या गोलंदाजाला आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर फलंदाज अर्जुनला पाहतोय. पहिलाच बॉल जयेश हा गोलंदाज सज्ज झालाय. उलटास बॉल बॅटची कडा स्लिप क्षेत्रामधून चेंडू मागच्या क्षेत्रामध्ये चाललाय. तिकडे चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न तिसऱ्यासाठी निघालाय. इथे तोडीचे मिस आणि त्यावरती लाजवाब शरीर जोखून दिलंय अर्जुननं आणि पंचांचा डिसिजन आलाय की तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. इथे जबरदस्त इफेक्ट लगावलं होतं. शरीर पूर्णपणे वेधून दिलाय. चला इकडे चेक केला जातो. पूर्णपणे खेळाडून अगदी शरीर मैदानावरती फेकून दिलाय. डिसिजन क्लॉज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टेक्निकल रूम मध्ये पंच आमचे आहेत. मंगलवीर सरांना आपण पाहतोय. फलंदाज बाद. लाजवाब एफर्ट होती. शेवटच्या क्षणी फलंदाजाला परतावा लागेल. अर्जुनला देखील पूर्णपणे ठाऊक होतं की माझे विकेट माझ्यासाठी टीमसाठी फार महत्वाचे आहे. त्यासाठी त्यानं प्रयत्न केले होते. तर या बॉलवरती धावा मिळतील 2 आणि 1 फलंदाज बाद. अर्जुन फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जे फलंदाज आता राजून हा चांगला चेंडू रिलीज केलाय फलंदाजी करत असताना. दुसरा धाबायचा प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय. 2 धाबा मिळतील या बॉलवरती. गुड रनिंग बिल्डिंग द विकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचे खेळाडू करत असताना आपण पाहतोय. तेवीस धावा धावपलकाप्रती आपण पाहतोय. या वेळेला चांगला चेंडू टप्पा पाळल्यानंतर उसळी घेणाऱ्या पद्धतीनं पाहायला मिळतोय. राजूला माहिती आहे की मोठाले फटके मला या षटकामध्ये खेळायचे आहेत. त्याच्यामुळं स्ट्राईक जास्त त्याला घ्यावा लागेल. कारण त्यासाठी त्यानं प्रयत्नाच्या पराकाष्ठा मैदानावरती करतोय आणि त्यासाठी आता दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतील की काय. त्यासाठी आता दोन्ही फलंदाजांना अगदी मोठाले फटके खेळावे लागतील. प्रयत्न केले जातात. फायनल क्षेत्र टार्गेट केला. शतरक्षक वेगाने तिथे जातोय. थोडासा ग्राउंड आउटफिट खराब असल्या कारणानं शेवटच्या क्षणी चेंडू जाईल सीमा पार. तिला बॉलवरती 4. खळखळ यस
उजव्या हातानं फलंदाजांना हा चौकारा ठोकलाय. डीजेला माहिती आहे की प्रत्येक बॅटिंग पोझिशनवरती ते अगदी संगीत आपल्या समोर आणतात आणि देखील त्यांचंही कौतुक असेल. चांगली सुरुवात केली जाते. 27 आकड्यावरती आपण धावफलक पाहतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका काढण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट फटका, कव्हर पॉइंटमध्ये अगदी हलक्या गतीनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धाबा रोखू शकत नाही आणि 2 धाब्यानं संघाचं धावफलक जर पाहिलं तर 29 आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की धाबा बनणार नाही पण प्रयत्न शेवटच्या 2 षटकामध्ये आपण जर पाहिला तर चांगला राहिला आहे आणि इथून ज्या पद्धतीनं फलंदाजी केली तर अजूनही धावा जास्त जास्त बनवू शकतील. त्यासाठी प्रयत्न. मोठा फटका अगदी टर्न झाला चेंडू अगदी क्षेत्ररक्षक तिथे थोडासा धडपड सुरू आहे. तिथे मात्र फलंदाज होईल बाद आणि त्यानंतर फलंदाजा जर विचार केला तर षटक क्रमांक 3 म्हणजे अर्थातच पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपला आणि फलंदाजी करत असताना यंगस्टार कोंडीचेवाडी संघाचा धावफलक जर पाहिला 31 धावा बनलेत आणि येणारे अजूनही दुसऱ्या इनिंगमध्ये उत्तरार्धाला त्याची सुरुवात होईल. बनवायच्या 18 चेंडू 32 धाबेची गरज. करतोय मान्यवरांच्या पवित्र शुभ हातानं भारतीय जनता पार्टीचे एक सामाजिक कार्यकर्ता शत्रुघ्न उसाडकर साहेबांच्या पवित्र शुभ हातानं इथे टॉस केला जाणार आहे. चला पणसवाडी संघाचा संघनायक आणि वांगणी भिकरा संघाचा संघनायक दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना विनिंग टॉस केला जाणार आहे. बघा भारतीय जनता पार्टीचे सामाजिक कार्यकर्ता शत्रुघ्न उसाडकर साहेबांच्या पवित्र शुभ हाताने इथे टॉस केला जाणार आहे. चला टॉस जिंकलाय साही स्टार वेकरा. फर्स्ट फलंदाजी हे अगदी चांगला निर्णय घेतलाय. खूप सारे शुभेच्छा दोन्ही टीमसाठी. चला सलामीची जोडी. चला 18 बॉल आणि 32 धावा बनवायच्या आहेत. चला नंबराची वाडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या 18 बॉल आणि 32 धावांचा प्रत्युत्तर देण्याकरता इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. धन्यवाद दोन्ही टीमला. अगदी खूप सारे शुभेच्छा या स्पर्धेच्या वतीनं. जय शिवराय आयोजित जय वागेश्वर व ग्रामस्थ मंडळ तामसई यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. नाईटची रजनी वर्षपर्व पहिलं असणार. अगदी चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहतोय समोरच्या व्यासपीठावरती. अगदी भव्य दिव्या या ट्रॉफ्या अगदी आकाशाला भिडणाऱ्या आकाशाला उजळवणाऱ्या मानाची सन्मानाची ही स्पर्धा आज आपण इथे पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा आज नाईट रजनीमध्ये आपण पाहतोय. तिसरी नाईट रजनीची एक लढत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राज आणि पांडुरंग ही नामांकित जोडी आहे आणि 18 बॉल आणि 32चं समीकरण तुम्हाला पार करायचं आहे. इथून मात्र सुरुवात होईल. पहिलाच बॉल अगदी हा टॅक्कर बॉल होता. समोर
समोरच्या दिशेला खेळ आहे, लॉंग ऑफला आणि मिड ऑफला अगदी क्षेत्ररक्षक आहे. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळालं. दोन धावसंख्येचा अगदी श्री गणेशा केला जातोय. का एका धावेनं अगदी संघर्ष करतोय कोंडिचवाडी वर्सेस नंबराची वाडी. ही मॅच आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. सुरुवात केली अगदी श्री गणेशा केलाय गोलंदाज पाहायला मिळेल कोंडिचवाडी टीमचा. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अगदी जजमेंट केलाय. स्लिप गलीमध्ये विकेटचं पतन केलं जात आहे. विकेट क्रमांक 1 चा फलंदाज बाद होईल. चला सुरुवात करायची आहे. लगेचच आपण सुरुवात करा. बघा अजय हा गोलंदाज आहे. अगदी 2 धावा खर्च केला, एका विकेटचं पतन केलं. पहिलं षटक सुरू आहे. 18 बॉलमध्ये 32 बनवायच्या आणि ते समीकरणाचे अगदी चाचपणी करतोय गोलंदाज. अचूक टप्प्याचं व्हेरिएशन आपण दाखवलंय गोलंदाजांना आणि इथे फलंदाजाला सुद्धा नमूद केले. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. नंबराचवाडी संघाला पहिला धक्का मिळतोय. अगदी 2 या धाव संख्येवर पहिलं षटक मात्र हाताळत असताना कोंडिचवाडी टीमनं चांगली सुरुवात केली. प्रमुख फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय आणि इथून नौका फलंदाज स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल. रमेश हा फलंदाज आहे, नवीन फलंदाज आहे. चला सुरुवात होईल. अगदी खूप चांगला लॉंग ऑफला अगदी गोळीच्या वेगानं बॉलला कनेक्ट केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी चांगला. व्हेरी गुड गुड रनिंग बिटवीन द विकेट परफॉर्मन्स मात्र इथे पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाजामध्ये अगदी तालमील चांगला आहे, कॉलिंग चांगला आहे. तितकाच वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. कोंडिचवाडी टीमच्या माध्यमातून पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली. 3 षटकांमध्ये 32 धावा बनवल्यात, 31 धाव बनवल्यात आणि विजयासाठी 32 धावांचं आव्हान मात्र इथे पार करायचं आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, इथून मात्र चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण. सामना मात्र इथे कोण जिंकणार आणि कोण हरणार यानंतर मात्र सामन्याचा आपण प्रत्युत्तर पाहणार आहोत. भेकरा वर्सेस अगदी हल्ली कॅप्टन उडवलाय. सरळ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा तर अगदी चित्त्याच्या वेगानं. तिसरीसाठी प्रयत्न असणार का? अगदी क्षेत्ररक्षक बॉल मागे धावपळ करतात. चुकीचा थ्रो ब्रेकअप आपण पाहतोय. अगदी इथून चांगली सुरुवात करावी लागणार. धावसंख्या बनवायची आहे, धावसंख्या रोखायची सुद्धा गोलंदाजाला आहे. सामन्याचा अगदी कडवी लढत आपण इथे पाहतोय. बिग मॅच अगदी सलामीला आलेल्या फलंदाजाला बाद केल्यानंतर इथे थोडंसं दडपण आणि प्रेशर मध्ये मॅच आपण पाहतोय. फलंदाजी करणारी टीम बनवायच्या 32 धावा. अजून पहिला षटक मात्र हाताळतोय गोलंदाज. अगदी हवेमध्ये बॉल आहे, फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल जाणार का सीमा रेषेच्या पलीकडे? अगदी खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. व्हेरी गुड क्षेत्ररक्षण. 3 खेळाडू मात्र बॉल मागे धावत होते परंतु अडवणी केली आणि धावा मिळतील 3 धावा. या बात है, जबरदस्त इथे रनिंग सुद्धा पाहायला मिळाली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. धाव संख्या 10. चला सुरुवात करायची आपण. पहिलं षटक संपलंय. 10 धावा खर्च केल्या अजय या गोलंदाजानं आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज धनाजी गोलंदाज. दुसरा षटक अगदी वैयक्तिक आणि सांघिक षटक आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल आणि 22 धावीची गरज आहे. आतापर्यंत धावांचा आपण उद्धांक पाहिला तर अगदी स्कोरबोर्ड वरती अगदी चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न केला. इथून सुरुवात होईल दुसऱ्या षटकाला. धनाजीचा हा पहिलाच बॉल अगदी झेल टिपला असता तर अजून दबाव बनला असता. धावा मात्र तुम्हाला रोखायची आहे. गोलंदाजी करणारी टीम
जेल सोडाल तर मॅच सुद्धा सोडू शकाल तुम्ही. अगदी जजमेंट करायचं आहे. जेव्हा जेव्हा आपण झेल सोडाल ना त्या शेवटच्या क्षणाला तुमच्या चुक्या तुम्हाला मात्र निश्चितच मोजाव्या लागतील. इथून मात्र तो कमबॅक मात्र टाळावा लागणार तुम्हाला. अगदी सुधारणा कराव्या लागतील क्षेत्ररक्षणामध्ये. गोलंदाजांना केलेली गोलंदाजी अगदी 7 लावणं गरजेचं आहे. इथून मात्र डॉट व्हेरिएशन दाखवलंय गोलंदाजानं. जेल टिपला असता तर अजून दबाव बनला असता. दबाव तंत्राचा वापर अगदी शरीरवेधी गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती लाईन आणि लेनचा वापर करतोय. गतीमध्ये परिवर्तन आहे. गोलंदाजाची शैली आपण पाहिली तर अचूक व्हेरिएशन दाखवतंय. गुडलाईनचा बॉल अगदी गोलंदाजाला अडवणी करायचा होता. तोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र इथे थोडासा पंबलिंग झालाय. धावांची गती मात्र वाढली जाते. धावांमध्ये बदलाव केला जातोय. स्कोर बोर्डवरती धावांचा आपण जर लेखाजोखा पाहिला तर 13 अंकावर फलंदाजी करतोय. दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज धनाजी हा गोलंदाज आहे. उंडीसवाडी टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय. येणारी 9 बॉल आणि 19 धावीची गरज आहे. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय स्लिप मध्ये. झेल टिपायचा होता आणि झेल मात्र सुटला जातोय. अजून फलंदाजाला जीवदान मात्र मिळणार इथे. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी अगदी करतोय परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही. वारंवार चुक्या करतोय कोंडीचवाडी टीम. धावा तुम्हाला रोखायच्या आहेत परंतु तुमच्या समोर संघ फलंदाजी करतोय नम्राची वाडी संघ. आज तुमच्या विरोधात मात्र ही लढत सक्षम करण्यासाठी मात्र उभा आहे. सलामीला आलेल्या फलंदाजाला बाद केलंय. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे चांगली अडवणी करतोय. धावा मात्र रोखून ठेवलंय अगदी मोठाले फटक्यांपासून दूर. आणि इथून चौकार षटकांची नितांत गरज आहे. नंबराची वाडी टीमला तितकाच वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. येणाऱ्या 8 बॉल आणि 17 धाबीची गरज आहे. 17 धावा. खतरा कोण घेऊन जाणार मैदानाच्या बाहेर. इथून मात्र काय घडणार आणि काय बिघडणार. अगदी कोल्हात टाकलाय बॉल. अगदी रिलीजमेंट बॉलला केलाय पॉइंट कव्हर मध्ये. आणि इथून मात्र 2 धावा अगदी कंप्लीट. तिसरीचा कॉल केला जातोय आणि या 3 धावा मिळल्या जातील. पंच धावा 2 ना. तर विजयासाठी धावांची गरज आहे. 15 धावीची गरज. येणारे 6 बॉल आणि 15 धावीची गरज. चला पाण्याची माग केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये बघा. पाणी आपण घेऊन जायचं आहे. पहिला बॉल पहिला बॉलवरती 1 धाव. दुसरा डॉट झालाय. तिसऱ्या बॉलला 2 धावा.
चौथ्या बॉलला 1 धाव, 5व्या बॉलला 1 धाव आणि 6व्या बॉलला 2 धावा. चला सामना सुरू करायचा आहे आपण. चला तिसरं षटक अर्जुन गोलंदाज. चला स्पीड अप करायचा आपण लगेच. चला अर्जुन हा गोलंदाज आहे, गोलंदाजीच्या ट्रॅकवर. स्पीड अप करायचा आपण लगेचच बघा. चला सुरुवात होईल. अंतिम षटक आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती केली जाते. अगदी क्षेत्ररक्षकानं केलेली, गोलंदाजाने केलेली गोलंदाजी अगदी अचूक टप्प्याची राहिली. यष्टीरक्षकाच्या अगदी हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय. धावा मात्र येत नाही. उरलेत 5 बॉल. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 15 धावीची गरज आहे विजयासाठी. नंबराची वाढी टीमला. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलाय, 1 टप्पी चौकार आलाय. येणारे 4 बॉल आणि 11 धावीची गरज. 11चं समीकरण 4 आणि 11. 11 आणि 4चं समीकरण मात्र येते आहे. ते कॅल्क्युलेशन करायचं आहे नंबराची वाढी संघाला. गोलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय या उंडीचवाडी. अगदी गुडघा टेक, तमाशा देख, दे धक्का आणि दे छक्का. डीजे आधीराजे गाजवणारा हा. 3 बॉल आणि 5 धावीची गरज विजयासाठी. चला सामना स्पीड अप करायचा आहे आपण बघा. चला लवकरात लवकर आपण सामना सुरू करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. चला 3 बॉल 5 ची गरज. सामना इथे कोण जिंकणार? चला अर्जुन गोलंदाज आहे. अर्जुनासारखी गोलंदाजी करावी लागेल. वाह वाह रे वाह, क्या बात है. जबरदस्त विनिंग फटका. सामन्याची कलाटणी दिली. अरे काय बघतोस वागा. वाघाने तर षटकार ठोकलाय. डीजे